नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण जर नवीन शेळीपालन त्या ठिकाणी सुरू करत असाल किंवा आपण शेळीपालन हे सुरू केलेले असेल, तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा. मित्रांनो, जवळपास 70 ते 80% नवीन शेळीपालन केलेले जे काही पशुपालक असतात, तर ते पहिल्या 2 वर्षामध्ये आपला हा शेळीपालन व्यवसाय त्या ठिकाणी बंद करताना आपल्याला पाहायला मिळतात. मग मित्रांनो, या पाठीमागील कुठली कारणं असू शकतात किंवा ज्या काही साध्या चुका असतील, पण त्यानंतर गंभीर कशा होत चालतात, तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, यामधील पहिली होणारी जी काही चूक आहे तर ती म्हणजे अयोग्य जातीची निवड करणे. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपले जे काही नवीन शेळीपालन करणारे पशुपालक असतात, तर ते एखादा स्पेसिफिक ब्रीड जी आहे, तर त्याच्यावरती मला काम करायचे आहे. मग मी तीच शेळी खरेदी करणार. परंतु मित्रांनो, त्या शेळीला आपण जर आपल्या गोठ्यावरती आणले आणि ती जर आपल्या वातावरणामध्ये सेट झाली नाही, तिला आपण जो काही चारा देतोय, आपण त्यांना जो काही आहार देतोय, तो जर त्यांना सेट झाला नाही, तर या आपल्या शेळ्यांमध्ये त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे आपण जर नवीन सुरुवात करत असाल, तर त्या ठिकाणी आपल्या वातावरणामध्ये सेट असणारी, होणारी जी काही शेळी असेल, यामध्ये उस्मानाबादी असेल, संगमनेरी असेल, तर यांसारख्या शेळ्यांचा वापर आपण आपल्या शेळी पालनाच्या सुरुवातीला त्या ठिकाणी करू शकतो आणि हळूहळू आपण त्यामध्ये आपल्याला ज्या ब्रीडवरती काम करायचे आहे, तर त्या ठिकाणी आपण शिफ्ट होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या शेळी पालनामध्ये सुरुवातीला होणारे जे काही मृत्यू आहेत, तर ते टाळण्यासाठी फायदा पाहायला मिळू शकतो आणि आपल्या गोठ्यामध्ये त्यांच्यावरती आपला जो काही होणारा खर्च आहे, तर तो देखील कमी करण्यासाठी फायदा होऊ शकतो. कारण जर आपण खूप लांबून त्या ठिकाणी एखादी ब्रीड आणले आणि तिला जर त्या ठिकाणी वातावरण सेट झाले नाही, तर त्यांच्यामध्ये वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण होऊ शकते. त्यांच्यामध्ये आपल्याला औषधोपचाराचा जो काही खर्च आहे, डॉक्टरांचा जो काही खर्च आहे, तर तो त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये येऊ शकतो. त्यामुळे सुरुवात करताना शक्यतो आपण आपल्या आसपासची किंवा आपल्या वातावरणाशी सेट होणारी जी काही ब्रीड असेल, जात असेल, तर तिचा त्या ठिकाणी अ, आपल्या शेळी पालनासाठी सुरुवात त्या ठिकाणी करायची आहे, की ज्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी लवकरात लवकर आपल्या गोठ्यावरती या ज्या शेळ्या आहेत, तर त्यांना सेट करण्यासाठी त्या ठिकाणी मदतही पाहायला मिळू शकते. त्यासोबतच कोणाच्याही सांगण्यावरून किंवा व्यापारी जे असतात, तर त्यांच्या सांगण्यावरून आपण एखादी नवीन ब्रीड त्या ठिकाणी सुरुवातीला घेऊ नये. कारण जर आपण तसे केले आणि त्यामध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू असेल किंवा इतर कुठल्या अडचणी आपल्याला आल्या, तर सुरुवातच जर त्या ठिकाणी अशा प्रकारे झाली, तर आपल्याला या शेळी पालनामध्ये नक्कीच त्या ठिकाणी तोटे हे पाहायला मिळतात आणि त्यामुळेच बऱ्यापैकी जे काही नवीन सुरुवात करणारे शेळी पालक असतात, तर त्यांच्यामध्ये गोठा बंद करण्याची जी काही वेळ येते, तर ती याच कारणामुळे येते. त्यामुळे सुरुवात करताना आपण आपल्या लोकलच्या ज्या काही शेळ्या असतील, तर त्यांच्यापासूनच सुरुवात करा आणि हळू मग आपल्याला ज्या ब्रीडवरती काम करायचे आहे, तर त्या ठिकाणी आपण शिफ्ट होऊ शकतो. मित्रांनो, दुसरे जे काही मुख्य कारण आहे, तर ते म्हणजे आपल्या गोठ्यामध्ये असणाऱ्या जे काही शेळ्या असतात, तर त्यांच्यामध्ये आपण त्यांचे जे व्हॅक्सिनेशन आहे किंवा त्यांचे जंतनिर्मूलन जे आहे, तर त्यावरती अजिबात लक्ष न देणे. यामुळे सुद्धा आपल्या शेळी पालनामध्ये आपले खूप मोठे नुकसान त्या ठिकाणी होत असते. मित्रांनो, शेळ्यांमध्ये शक्यतो पी-पी-आर असेल किंवा एफ-एम-डी असेल किंवा गोट पॉक्स असेल, तर यांसारखे व्हायरल डिसीज जे आहेत, व्हायरल आजार जे आहेत, तर ते त्या ठिकाणी होत असतात आणि यांचे जे काही व्हॅक्सिन आपल्याला आपले जे काही डॉक्टर आहेत किंवा आपल्याकडचे जे काही पशुवैद्यकीय दवाखाने असतील, तर त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असतात. आपण त्या व्हॅक्सिनचा वापर आपल्या शेळ्यांमध्ये त्या ठिकाणी रेग्युलर किंवा त्याचा काय जो डोस आहे, तर त्यानुसार त्या ठिकाणी आपण करायला पाहिजे. त्यामुळे आपल्या शेळ्यांमध्ये होणारे हे जे काही व्हायरल आजार आहेत, संसर्गजन्य जे काही आजार असतात, तर त्यांना टाळण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळू शकतो. आणि जर आपण त्या ठिकाणी आपल्या शेळ्यांमध्ये व्हॅक्सिनेशन त्या ठिकाणी केले नाही आणि जर आपल्या गोठ्यावरती हा आजार आला, तर त्या ठिकाणी मग आपल्या ज्या शेळ्या आहेत, तर त्यांचा मृत्यू होण्याचे जे काही प्रमाण आहे, तर ते त्या त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये होऊ शकते किंवा त्यांच्यावरती आपला होणारा जो काही खर्च आहे, तर तो त्या ठिकाणी वाढू शकतो आणि आपले जे काही प्रॉफिट आहे, तर ते त्या ठिकाणी कमी होऊ शकते. त्यामुळे अ, दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे, तर ती म्हणजे त्यांचे व्हॅक्सिनेशन जे आहे, तर ते आपण वेळोवेळी करणे गरजेचे आहे. आपले जवळील जो काही डॉक्टर असतील, दवाखाना असेल, तर तिथे जाऊन आपण कुठले व्हॅक्सिन कधी वापरायला पाहिजे,
तर याविषयीचा जो काही त्यांचा चार्ट असेल तर तो त्या ठिकाणी आणणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या या शेळ्यांमध्ये त्यांचे व्हॅक्सिनेशन त्या ठिकाणी प्रॉपर करण्यासाठी फायदा हा होऊ शकतो. तसेच त्यांचे जे काही जंत निर्मूलन आहे तर ते सुद्धा आपण वेळेवरती करणे गरजेचे आहे. कारण मित्रांनो, जर आपल्या या शेळ्यांमध्ये आपण त्यांना चांगला खुराक देताय, चारा देताय, सप्लिमेंट्स वापरताय, पण त्यांचे जंत निर्मूलन जर आपण केले नाही, तर त्याचे पचन शोषण होण्यासाठी अडचणी पाहायला मिळू शकतात. त्यामुळे प्रत्येक 3 महिन्यातून एकदा आपण आपल्या या शेळ्यांमध्ये, पिल्लांमध्ये किंवा आपले बोकडं असतील, तर यांच्यामध्ये त्यांचे जंत निर्मूलन जे आहे, तर ते करणे गरजेचे आहे. यासाठी आपण एक त्या ठिकाणी जी काही वही आहे ती घेऊ शकतो. त्यामध्ये आपण कुठल्या शेळीला कधी जंत निर्मूलन केलेले आहे, त्याचा डोस कुठला दिलेला आहे, गाभण शेळीला कधी केलेले आहे, लहान पिल्लांना आपण कधी जंतांचे औषध त्या ठिकाणी दिलेले आहे. या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण लिहून ठेवू शकतो. त्यामुळे आपल्याला पुढचे जंत निर्मूलन जे आहे तर ते वेळेवरती करण्यासाठी फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच आपल्या गोठ्यामध्ये थर्मामीटर जे आहे ते असणे गरजेचे आहे. किंवा आपल्या शेळ्यांमध्ये त्यांना वारंवार बऱ्याच वेळा आपण पाहिले असेल की सर्दी असेल, खोकला असेल, जुलाब असेल, ताप असेल, तर या समस्या पाहायला मिळत असतात. तर त्यांचे देखील जे काही बेसिक औषधे असतील तर ते आपण आपल्या गोठ्यामध्ये ठेवणे गरजेचे आहे, की ज्यामुळे जर आपल्याला त्यांच्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या दिसल्या तर तात्काळ आपण त्या ठिकाणी या औषधांचा वापर करून त्यांच्यामध्ये होणारे हे जे आजार आहेत तर ते लवकरात लवकर त्या ठिकाणी थांबवायला त्या ठिकाणी मदत करू शकतो. त्यामुळे या ज्या बेसिक गोष्टी आहेत तर त्या सुद्धा आपण आपल्या शेळी पालनामध्ये करणे गरजेचे आहे. खास करून सर्दी, खोकला असेल, ताप असेल, जुलाब असेल, यांसारखी जी काही रेग्युलर लागणारे औषधं आहेत तर ते आपण आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी उपलब्ध ठेवू शकतो. थर्मामीटर असेल तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी उपलब्ध ठेवणे गरजेचे आहे. कारण बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या शेळीमध्ये चारा खाण्याच्या समस्या पाहायला मिळतात. मग त्या ठिकाणी आपण त्या शेळीचे जे काही टेम्परेचर आहे, तर ते त्या ठिकाणी घेऊ शकतो. आपल्याला त्या ठिकाणी एक आयडिया येऊन जाते, की आपण या सकाळी या शेळीचे टेम्परेचर घेतलेले आहे. सकाळी एवढे होते, संध्याकाळी एवढे झाले. असं एक त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेटिव्ह काम करण्यासाठी या बेसिक गोष्टींमुळे त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे दुसरी जे काही महत्त्वाचे कारणं आहे, तर ते म्हणजे व्हॅक्सिनेशन आणि लसीकरण. यामध्ये जर आपल्याकडून चुका झाल्या, तर आपल्याला आपल्या शेळ्यांमध्ये किंवा आपल्या शेळी पालनामध्ये नक्कीच त्या ठिकाणी नुकसान पाहायला मिळू शकते. त्यामुळे हे देखील टाळणे गरजेचे आहे. आपण प्रॉपर व्हॅक्सिनेशन करा, त्यांचे जंत निर्मूलन करा, त्यांच्यामध्ये लिव्हर टॉनिक्सचा त्या ठिकाणी वापर करा आणि त्यांच्या आपल्या गोठ्यावरती त्यांच्यासाठी लागणारे जे काही बेसिक औषध आहेत, तर ते त्या ठिकाणी अवेलेबल ठेवा. त्यामुळे सुद्धा आपल्याला नक्कीच चांगला फायदा या शेळी पालनामध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, यामधील पुढची जी काही चूक आहे तर ती म्हणजे बरेचसे पशुपालक करतात, तर ती म्हणजे व्यवस्थापनामधील चुका. मित्रांनो, यामध्ये आपल्या गोठ्याचे जे काही व्यवस्थापन आहे ते जर चुकीचे असेल, आपल्या गोठ्यामध्ये जर पुरेसा सूर्यप्रकाश येत नसेल, आपल्या गोठ्यामध्ये जर हवा खेळती नसेल, आपल्या गोठ्यामध्ये जर सतत ओलावा असेल, त्या ठिकाणी त्यांची जे काही शेण आहे, लेंड्या आहेत, त्या जर जास्त प्रमाणामध्ये होत असतील, आपल्या गोठ्यामध्ये त्यांची जी काही जागा आहे ती अपुरी असेल, तर मग अशा ठिकाणी आपल्या शेळ्यांमध्ये त्यांना वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे आपल्या शेळ्यांमध्ये त्यांचा मृत्यू देखील होताना आपल्याला पाहायला मिळत असतो. त्यामुळे आपल्या गोठ्यामध्ये आपण स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. पुरेसा सूर्यप्रकाश त्या ठिकाणी येणे गरजेचे आहे. त्यासोबतच त्या ठिकाणी वातावरण जे आहे तर ते कोरडे असणे गरजेचे आहे. हवा खेळती राहणे गरजेचे आहे. तर यामुळे आपल्या शेळ्यांमध्ये होणारे आजार जे आहेत तर ते टाळण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, त्यांचा जो काही चारा आहे तर त्याचे व्यवस्थापन सुद्धा प्रॉपर असणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा मित्रांनो आपण त्या ठिकाणी नवीन शेळ्या खरेदी करत असतो, परंतु जर आपल्या गोठ्यावरती चाऱ्याची कमतरता आली, तर मग त्या ठिकाणी आपल्याला आपल्या या शेळ्यांमध्ये त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी पाहायला मिळू शकतात. तर त्यामुळे आपण आपले जे काही व्यवस्थापन आहे, यामध्ये त्यांची राहण्याची जागा असेल, त्यांचा चारा असेल किंवा त्यांचे व्हॅक्सिनेशन असेल, जंत निर्मूलन असेल, त्यांचे आपण एखादी नोंदवही असेल, तर या ज्या बेसिक गोष्टी आहेत, तर त्या देखील आपण प्रॉपर करणे, ठेवणे हे गरजेचे आहे, की ज्यामुळे त्यांच्यामध्ये होणारे ह्या ज्या आजार आहेत, समस्या आहेत, तर त्या टाळण्यासाठी आपल्याला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, यामधील शेवटची आणि सर्वात महत्त्वाची जी चूक आहे, तर ती बरेचसे पशुपालक जे आहेत, तर ते इतरांचे पाहून शेळी पालनाला सुरुवात करतात. मित्रांनो, या चुकीमुळे बरेचसे जे काही गोट फार्म आहेत, तर ते बंद पडत असतात. मित्रांनो, आपल्याला जर शेळीपालन सुरू करायचे असेल, तर यामध्ये आपण सर्वात पहिले त्याचे प्रशिक्षण घेणे हे खूप गरजेचे आहे.
जर आपल्याला प्रशिक्षण घेणे शक्य नसेल, तर आपण कमीत कमी 10 ज्या आपल्या एरियामध्ये टॉपचे जे काही शेळी पालनाचे गोठे असतील, तर त्यांना व्हिजिट करणे गरजेचे आहे. तिथे जाऊन आपण त्यांचे जे काही मॅनेजमेंट आहे यामध्ये त्यांचे फीडचे मॅनेजमेंट असेल, त्यांची ब्रीडचे मॅनेजमेंट असेल किंवा त्यांचे लसीकरणाचे मॅनेजमेंट असेल, डिवॉर्मिंगचे मॅनेजमेंट असेल, त्यांचे औषधांचे जे काही मॅनेजमेंट असेल, तर या सर्व गोष्टी आपण बारकाईने लक्ष देणे, शिकणे हे खूप गरजेचे आहे. की ज्यामुळे आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये भविष्यात या अडचणी जर आल्या, तर त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने लवकरात लवकर या अडचणींना सामना करून त्या ठीक करू शकतो. तर हे देखील शिकणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे अ, शेवटचा जो काही मुद्दा आहे, तर तो म्हणजे प्रथमतः आपण जर आपल्याला शक्य असेल, तर त्याचे जे काही ट्रेनिंग आहे, तर ते घ्याच. आणि जर आपल्याला ट्रेनिंग घेणे शक्य नसेल, तर कमीत कमी 10 गोठ्यांना त्या ठिकाणी व्हिजिट करा. त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा करा. त्यांच्याकडून व्यवस्थित चांगले सल्ले घ्या आणि नंतरच आपण या शेळी पालनाला त्या ठिकाणी सुरुवात करा. तसेच जर आपल्याला नवीन शेळीपालन सुरू करायचे असेल, तर आपण त्याच्या ज्या काही स्कीमा असतील गव्हर्नमेंटच्या, तर त्याची सुद्धा माहिती घ्या. त्यानुसार आपण आपला गोठा करा, की ज्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी आपला होणारा खर्च जो आहे, तर तो देखील कमी करण्यासाठी फायदा होईल. किंवा आपल्याला जर त्या ठिकाणी कुठल्या बँकेची स्कीम असेल, तर या ज्या काही गोष्टी आहेत, तर त्या सुद्धा आपण त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे, की ज्यामुळे आपल्याला सुरुवातीला आपल्या गोठ्यामध्ये होणारा खर्च त्या ठिकाणी कमी करण्यासाठी फायदा पाहायला मिळेल. तसेच सुरुवातीला आपण आपल्या गोठ्यावरती जास्त खर्च न करता, आपण तो खर्च आपल्या शेळ्यांवरती किंवा त्यांच्या चाऱ्यांवरती जर त्या ठिकाणी केला, तर त्याचा निश्चितच चांगला फायदा आपल्याला भविष्यात त्या ठिकाणी पाहायला मिळत असतो. त्यामुळे सुरुवात करताना आपण त्या ठिकाणी 3 ते 4, 5 शेळ्यांपासून त्या ठिकाणी करा. त्यांच्या खाद्याची जी काही उपलब्धता आहे, तर ती पुरेशी ठेवा. यामध्ये 5 ते 6 प्रकारचे वेगवेगळे खाद्य त्या ठिकाणी आपण आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी उपलब्ध करू शकतो, की ज्यामुळे आपल्या या शेळ्यांना त्यांना खाण्यासंबंधित सुद्धा कुठल्याही प्रकारच्या ज्या काही अडचणी आहेत, तर त्या ठिकाणी येणार नाहीत. तर मित्रांनो, या ज्या काही चुका आहेत, तर ते नवीन शेळी पालक किंवा नवीन शेळी पालक ज्यांनी सुरू केलेले आहेत, तर अशा अ, पशुपालकांनी, शेळी पालकांनी त्या ठिकाणी टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या या शेळी पालनामध्ये लवकरात लवकर यशस्वी होण्यासाठी त्या ठिकाणी फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन शेळी पालन करणाऱ्या शेळी पालकांसाठी त्यांच्या होणाऱ्या ज्या काही चुका आहेत, तर त्या कुठल्या असतात, त्यावरती आपण कशा पद्धतीने उपाययोजना करू शकतो, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.